द्रौपदीला वाटलं की माझे 5 नवरे आहेत, पितामह भीष्म आहे, गुरु द्रोणाचार्य आहे, सगळे जवळ आहेत, नातेवाईक आहेत. पण शेवटीला तिने हात वरती केले, कारण कोणीच उपयोगाला आलं नाही. म्हणजे लाज भय शंका दुरावला मान, लाज गेली, भय गेली, शंका गेली आणि दुरावला मान, आणि भगवंताचा मग तिने धावा केलेला आहे. पण भगवंताचा धावा करताना भगवंत म्हणतो, तिचे शब्द होते, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राना, आणि म्हणून त्यांनी पण याला उशीर लावला. म्हणजे आपण जेवढा उशीर करू तेवढा आपल्याला त्रास होणार आहे. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राना, ती जर अशी बोलली नसती आणि ती बोलली असती भगवंत धाव, तर तिथेच भगवंत होता, लांब नव्हता. तसं भगवंत आपल्या जवळच आहे, पण आपल्याला त्याची प्रचिती काय येत नाही. तर ज्ञानोबारांनी लिहिले आहे, म्हणजे ज्ञानोबारांनी 5व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले. सर्व प्रकारची भ्रांती निघून जाईल, पण गुरुवाक्याने तुमचं मन धुतलं पाहिजे. गुरुच्या वाक्यामध्ये ताकद आहे. जगामध्ये ज्ञानी माणसं भरपूर आहेत. एवढे ज्ञानी बोलायला लागले तर ते आत्मज्ञानी माणसाला मागे टाकतील, पण त्याचा फायदा काहीच होणार नाही. का? कारण जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले. गुरुच्या महावाक्यातून मन धुतलं जातं, गुरुच्या अनुग्रहातून मन धुतलं जातं. गुरुने प्रबोध दिला तर आपलं मन धुतलं जातं. म्हणून जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, गुरुच्या वाक्याने मन स्वच्छ केलं जातं. आणि गुरु काय करतं? नुसतं स्वच्छ करत नाही, आत्मस्वरूपी घातले हरोनिया, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी आपल्या जीवाचं परमात्म्याचं ऐक्य करून देतो आणि त्याच्याशी एकरूप करून त्याचं अखंड भजन चालू करून देतो. काय सांगितले तुकोबाराय? काय बोलले की गुरु भेटले मला, काय लिहिले? उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, आणि संत दर्शने थोर लाभ पद्मनाभ जोडीला. संतांचं दर्शन झाल्या झाल्या पद्मनाभ जोडली जाते, आणि पद्मनाभ जोडल्यानंतर हे ज्ञान आहे. मग अख्खा जगामध्ये बरेच लोक गुरु करत चालले आहेत, पण जोपर्यंत तुकोबाराय बोलले की नाही की पद्मनाभ जोडली, संत दर्शने थोर लाभ, संतांचं दर्शन झाल्या झाल्या लाभ काय आहे? तर पद्मनाभ, म्हणजे जिथे आईच्या पिंडामध्ये भजन चालू होता, पिंडातनं बाहेर आला, नाल कापली, भजन तुटला, जोडणारा गुरु जोपर्यंत भेटत नाही. तुकोबाराय बोलले की नाही? मग तुकोबाराय काय खोटे बोलतात का? बरं का, प्रत्येक संत आपल्याला सावध करतात, पण आपण सावध होत नाही. संत दर्शने थोर लाभ पद्मनाभ जोडीला. संतांचं दर्शन झाल्या झाल्या तुमची जी तुटलेली आहे ती तुम्हाला जोडता आलं पाहिजे, पद्मनाभ जोडते. आणि मग त्याने काय सांगितलंय? तुकोबाराय काय बोलले पुढे की तुका म्हणे होता ठेवा. तुकाराम महाराज म्हणतो तो माझ्याजवळच होता ठेवा. तुकोबाराय काय सांगतात की तो ठेवा माझ्याजवळच होता, लांब नव्हता. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावे सापडला. म्हणजे माझ्याकडं जीवशिवाचं ऐक्य करून दिल्यानंतर माझं अष्टसात्विक भाव झालं, आणि त्या अष्टसात्विक भावातून मला त्या परब्रह्माची अनुभूती आली, त्या परब्रह्म स्वरूपाशी एकरूप झालो. संतांनी जे काय लिहिलं वाङ्मयामध्ये त्या वाङ्मयाप्रमाणे चाला, लोकांचं ऐकू नका. कारण काय की लोक आहेत ते आपल्याला कुठे नेऊन टाकतील माहीत पडणार नाही. म्हणून संतच आपल्याला तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. बरं का, म्हणजे संत काय करतात की तुमचं नामस्मरण अखंड चालू झाला तर हे ज्ञान तुम्हाला आपोआपच येतो. लिहिले की नाही? जेव्हा समुद्री लवण न पडे मग ते अल्प वेगळे आवडे, मग ते होई सिंधूचे एवढे मिळे. तेव्हा आलंय कुठनं? मीठ समुद्रातनं आलंय. परत कुठं गेला पाहिजे? समुद्रात गेला तर तो काय होईल? व्यापक होईल. तसं आपण आलोय कुठून? आपण आत्मतत्वातून आलोय, आणि त्या आत्मतत्वामध्ये विलीन करण्याचं, आत्मतत्वाची ओळख करून देण्याचं काम कोण करतात? श्रीगुरु करत असतात. जेव्हा समुद्री लवण न पडे, मीठ आलाय कुठनं? समुद्रातनं आलंय, आणि तो मीठ समुद्रातनं परत जायला पाहिजे. पण तो जर आपल्या कुठे गेला? पोटात गेला तर काय होईल?
पोटात गेलं तर काय होतं मिठाचं, तर मला माहिती सांगायला नको. तसं जिथून तो आलाय तिथं जायला पाहिजे. ज्या समुद्रातून मीठ आलंय त्या समुद्रात, ज्या आत्मतत्वातून आपण आलोय त्या आत्मतत्वामध्ये आपण जायला पाहिजे, तरच आपल्याला ज्ञान कळेल. जेव्हा समुद्री लवण न पडे मग ते अल्प वेगळे आवडे, मग ते छोटं वाटतं, वेगळं वाटतं, मग ते होई सिंधूच एवढे मिळे तेव्हा, म्हणजे ते व्यापक होतो समुद्रात गेल्यावर. तैसे संकल्पने काढले जयाचे मनची चैतन्य झालं. ते एक दिशी परी व्यापले लोकत्रय. तसे संकल्पने काढले, तसे आपल्या मनाकडे येणारे संकल्प विकल्प जे विचार आहेत, आपल्या मनाकडे येणारे विचार आहेत, आपल्याकडे मनाकडे उद्भवणारे संकल्प आहेत, विकल्प आहेत, ते संकल्प विकल्प थांबले, संकल्पने काढले, जयाचे मनची चैतन्य झाले. काय झालेलं आहे? मनच चैतन्य होऊन जातो. एक देशी परी व्यापले लोकत्रय. तो एका आत्मस्वरूपाकडे जातो, एका अवलंबनात्मक होतो आणि पूर्ण जगामध्ये व्यापक होतो. आणि आपण परब्रह्म आहोत असा आपला काय होतो, पूर्णपणे आपला भाव तयार होतो की ते परब्रह्म आपणच आहोत, असा पूर्ण भाव तयार व्हायला पाहिजे. आणि असा भाव तयार झाल्यावर आपल्याला हे ज्ञान कळणार आहे. आता आपले बरं का हरिभक्तपरायण भगवान पाटील यांनी आपल्याला चांगली उदाहरण देऊन आपल्याला हे आत्मज्ञान समजण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आता मी परत तुम्हाला तेच सांगतो बरं का. पूर्वी देखतेनी स्वभावे व्यापक वस्तूनी ये सर्वे व्यापिले असती देहाती तत्वे हे मानी जीवे भावे निश्चित. म्हणजे तर काय सांगतात की पूर्वी चैतन्य स्वभाव अशा व्यापक परमात्म्याने देहादिक सर्व तत्वे पूर्वीच व्यापली आहेत. म्हणजे चैतन्याने या सगळ्या जगातल्या ज्या वस्तू आहेत दिसतात आपल्याला, ज्या आपल्याला डोळ्याने दिसतं, त्या सगळ्या वस्तूंमध्ये ते चैतन्य तत्व भरलेलं आहे. म्हणून मी काल सांगितलं इंद्रापासून उंदरापर्यंत संपूर्ण ब्रह्म भरलेला आहे. आणि ते ब्रह्मज्ञान नाही ना आपल्याला, त्या ब्रह्मज्ञान व्हायला पाहिजे. ब्रह्मज्ञानाविना नाना उपदेशांचा शीन सार सांडूने आसारा कोण शहाणाशेवी. संत रामदास सांगतात ब्रह्मज्ञानाविना नाना उपदेशांचा शीन. बघा, एक ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत नाही आणि बाकी सगळं भारूड आणतात. नाना उपदेशाचा शीन होणार आहे, आपल्याला त्रास होणार आहे त्याचा. ब्रह्मज्ञानाचीच प्राप्ती आपल्याला पाहिजे, कारण प्रत्येक माणूस हा ब्रह्मच आहे, पण त्याला ते ब्रह्मज्ञान देणारं कोणी मिळत नाही. अनेक प्रकारच्या लोक जातात, कुठे कोणी कीर्तनाला जातात, कोणी प्रवचनाला जातात, पण तिथे सगळ्या भाकड कथा सांगतात, इकडला तिकडला वेळ घालवतात आणि आपल्याला ते खरं वाटतं. पण तसं नको व्हायला. ब्रह्मज्ञानाविना नाना उपदेशांचा शीन. बघा, अनेक प्रकारचे उपदेश केलं त्याचा त्रासच होणार आहे प्रत्येक साधकाला. सार सांडून आसारा कोण शहाणाशेवी. सार टाकलंय आणि आसारच घेत बसले. सार काय? येथे सार भगवंत. फलकट संसार येथे सार भगवंत. संसार फलकटे सांगतात, तुकोबाऱ्या सांगतात फलकट संसार येथे सार भगवंत. भगवंतच सार आहे आणि त्या भगवंताला आपण जाणत नाही. आणि ते जाणण्यासाठी आपल्याला इथे नाथराणी दृष्टांत दिलेले आहेत. जेवी का घटमात्रास सभाय व्यापक आकाश, तेवी सकळ प्रपंचास चिदाभास व्यापक. जसा सगळ्या घटमात्रास म्हणजे घटामध्ये काय आहे तर संपूर्ण घटमात्रास सभाय व्यापक आकाश. घटाला संपूर्ण काय केलेलं आहे, घटाला आणि मठाला काय केलं आहे तर आकाशाने व्यापून टाकलं आहे. एक घटाकाश, एक मठाकाश, एक महदाकाश आणि एक चिदाकाश, अवघे मिळून एकच आकाश. वेगळं नाही, आकाश एकच आहे. घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश हे चारही मिळून आकाश एकच आहे. पण त्याचे त्यांनी काय केलेले भाग पडले. जसं घटामध्ये आपल्याला चंद्रबिंब दिसतो, सूर्यबिंब दिसतो, जसा मठामध्ये म्हणजे जसा आकाश कसा आहे घटामध्ये दिसतो, आणि मठामध्ये म्हणजे झोपडीला पण व्यापून टाकलेले आहे आकाशाने. महदाकाश म्हणजे संपूर्ण ठिकाणी आकाश व्यापलेलं आहे. आणि चिदाकाश म्हणजे आपल्या चित्तामध्ये जे काय आपलं चैतन्य आहे चित्तामध्ये भरलेले तो चिदाकाश आहे. आणि हा संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून येतो. संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून काय आहे चिदाकाश. आणि म्हणून इथं काय लिहिलं आहे, जेविका घटमात्रांसह सभाय व्यापक आकाश. घटाला संपूर्ण आकाशाने व्यापून टाकलेलं आहे. तेवी सकळ प्रपंचासह चिदाभास व्यापक. तसं सगळ्या प्रपंचाला जे जे दिसते वस्तू, आपल्याला ज्या सगळ्या वस्तू दिसतात त्या सगळ्या वस्तूंना व्यापून धरलंय कोणी तर त्या चिदाभास म्हणजे त्या ब्रह्मचैतन्याने म्हणजे ब्रह्माने पूर्णपणे व्यापून धरलेला आहे.
पण ते ब्रह्माचं म्हणून ब्रह्मज्ञानविना उपदेश नाना उपदेशाचा शीन सांगितलं आहे. आपल्याला हे कळत का नाही? एवढं सोपं नाथांनी एवढं सोपं करून ठेवलेलं आहे भागवत. पण ते कळण्यासाठी मग आपल्याला काय करायला पाहिजे? जा गुरुशी शरण, गुरुला शरण जावं लागेल. गुरुला शरण, गुरुविना वाट कोण बतावे? गुरुशिवाय कोण तुम्हाला वाट दाखवेल? पण लोकांनी गुरु केल्यात, गुरु 50 कोस मैल राहतो आणि शिष्य 100 कोस त्याच्यापासून लांब. कारण 50 कोस आहे पण त्याच्या मनामध्ये गुरुबद्दल भावच नाही. कशाला भाव तयार होईल? कारण गुरुकडनं आपल्याला जे ज्ञान होतं ते कशातून होतं? तर आपल्याला दिलेली जी उपासना आहे, उपासना म्हणजे काय? जो आपल्याला दिलेला नाम आहे त्या नामाच्या माध्यमातून नाभीच्या ठिकाणी जी आपली उपासना चालू आहे, अखंड चालू आहे. प्रत्येक जीवाची उपासना चालू आहे नाभीच्या ठिकाणी. प्रत्येक जीवाची, कुत्र्याची, मांजराची सगळी चालू आहे. पण त्यांना ती माहीत नाही. आणि आपण फक्त बुद्धिमान असल्यामुळे आपल्यावर भगवंताचा जास्त रोष आहे. कारण आपण बुद्धी देणे भगवंताचे. बुद्धीने फक्त माणसाला, भगवंतानेच फक्त माणसाला बुद्धी दिलेली आहे. भगवंताने फक्त मनुष्यालाच बुद्धी जास्त दिलेली आहे. कशासाठी? कारण त्याने सांगितले की बघा अर्जुना, मी नसे ऐसे कवन ठाऊ असे. मी नाही असं जागाच नाही अर्जुना. परी प्राणी याचे दैव कसे, जे माते न देखते. प्राणी दैवहीन आहे, मलाच बघत नाही. संपूर्ण सृष्टीमध्ये मीच भरलेला आहे, पण मलाच ओळखत नाही, मलाच जाणत नाही. आणि हे प्रत्येक माणसाचं अभाग्य आहे. जैसे का शुद्ध ज्ञान ते प्रिय प्राप्तीशी, ज्ञेय प्राप्तीशी. कारण इथे पावली या ज्ञान हरपे जाण वृत्तीशी. जैसे का शुद्ध ज्ञान, जर आपल्याला त्या ब्रह्माचं आपल्याला आत्मसाक्षात्कार झालं. ज्ञेय म्हणजे ब्रह्म. ज्ञेय म्हणजे काय? ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान. ज्ञेय म्हणजे ब्रह्म, म्हणजे ते परमात्मा स्वरूप. ज्ञाता आणि ज्ञान. ज्ञाता म्हणजे तो जो आपलं ध्यान करतो त्या परब्रह्माचा तो ज्ञाता. आणि ते ज्ञान म्हणजे मधल्या अवस्थाची ज्ञान आहे. ज्ञाता, ज्ञेयाला धरून ज्ञाता काय करतो? ज्ञानाला धरून ज्ञेयाकडे जातो, म्हणजे परब्रह्म स्वरूपाकडे जातो. ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान. त्रिपुटी वेगळा. सहस्त्र दळी उगवला सूर्य जसा. सहस्त्र दळांनी, सहस्त्र किरणांनी एकच सूर्य आहे, पण सहस्त्र किरणाने तो आपल्याला काय जग दाखवतो माणसाला. संपूर्ण सृष्टी दाखवण्याचं काम कोण करतो? तर तो आपला सूर्यदेव करतो. आणि म्हणून इथं काय लिहिलं आहे की ऐसे जे का शुद्ध ज्ञान ते ज्ञेय प्राप्तीशी. कारण ज्ञेय पावली या ज्ञान हरपे जाण वृत्तीशी. म्हणजे वृत्ती निघून जातो, माणसाची वृत्ती जर ज्ञानाचं निघून जातो. म्हणून वृत्ती शून्य व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? वृत्ती शून्य. योगेश्वर त्याचाच पहावा विचार. दास म्हणे सावकाश विवेकी पहावा. संत रामदास सांगतात वृत्ती शून्य योगेश्वर. ज्याची वृत्ती शून्य झालेली आहे. बघा बरेचसे आपले लोक गुरु करतात, पण ज्याची वृत्ती शून्य झालेली नाही. ज्याच्या वृत्तीमध्ये अनेक प्रकारचा आकार भरलेला आहे, तो निराकारपर्यंत जात नाही. ज्याच्यामध्ये सगळे गुण भरलेले आहेत. इथं तर सांगितलं की नाही, त्रिगुण आसार निर्गुण हे सार. सारासार विचार लिहिले की नाही इथं? त्रिगुण आसार त्रिगुण आसार निर्गुण हे सार. सारासार विचार हरिपाठ. संपूर्ण हरिपाठ जोपर्यंत आपण त्या निर्गुणापर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत आपले गुण आहेत तोपर्यंत परब्रह्माची प्राप्ती कोणालाच होणार नाही. कारण गुण आहे ते गुण फक्त मायेमध्ये आहेत ते. आणि गुणांचं निरसन झालं की मायेचं पूर्ण विसर पडतो. आणि ही जी प्रक्रिया आहे, सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ आहे. पण कधी जातील हे तिन्ही गुण कधी जातील? हरिविन मन व्यर्थ आहे. जेव्हा आपण हरीची आपल्याला प्राप्ती होईल, जेव्हा आपण त्या हरीशी एकरूप होऊ, त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊ, जेव्हा दिलेल्या प्रबोधाशी आपण एकरूप होऊ, तरच आपल्याला हे गुण बाजूला होतील. गुणांना घालवण्याचं एकमेव साध्य म्हणजे नाम आहे. असं गुण कोणाचंच जाणार नाही. आणि म्हणून काय लिहिले आहे? हरिविन मन व्यर्थ आहे. ज्याला हरीची प्राप्ती नाही, ज्याला हरीचा आत्मसाक्षात्कार नाही, त्याला हे गुणच त्रास देतात. आणि म्हणून केलेली भक्ती निर्गुणापर्यंत पोहोचत नाही. आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं, डोळ्यामध्ये पाणी आहे, पाण्याचाच डोळा बनलेला आहे, पण पाण्याचाच आपल्याला काय होतं? पाण्यापासूनच काय होतं? मोतीबिंदू होतं. आणि संपूर्ण दृष्टी आपली झाकून टाकतो. आणि मग आपल्याला ते ऑपरेशन करायला लागतो.
डोळ्यांचं ऑपरेशन करावं लागतं. नंतर मोतीबिंदू, काचबिंदू यांचं ऑपरेशन झाला, मग ऑपरेशन केलं की आपल्याला स्पष्ट दिसायला लागतो. तसं आपल्याला हे गुण आहेत, रजगुण, तमगुण, सत्वगुण हे गुण आहेत. या गुणांच्या पलीकडे आहे भगवंत. गुणातीत आहे, देहातीत आहे, मनातीत आहे. मनाच्या पलीकडे भगवंत आहे, गुणांच्या पलीकडे आहे, देहाच्या पलीकडे आहे. आणि आपण देहबुद्धीवर आहोत, आपण गुणामध्ये आहोत. आपल्याला परमात्म्याची भेट होईल का? होणार नाही परमात्म्याची भेट. आणि म्हणून अशा गुरुला शरण जावं, अशा आईशा संता शरण जावे, अशा संतांना शरण जा. का ज्ञाने गम्य वस्तू जे या लागी ते ज्ञेय म्हणजे ज्ञेय पावलिया ज्ञान लाजे जेवी का सूर्य तेजे खद्योत. जसं का सूर्य उगवला की काजव्यांचं काय काम आहे का? काजव्यांचा प्रकाश निघून जातो, चंद्राचा प्रकाश लुप्त पावतो, तारे तर कुठे जातात माहीत पण पडत नाही आपल्याला. मग तसं एकदा का तुमच्याकडं ते ज्ञेय म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झालं, ते ज्ञान स्वरूप अवस्था तुमची झाली, आतमध्ये तुमच्या आत्मप्रकाश पडल्यानंतर जसा एखादा आकाशामध्ये सूर्य उगवला, जसा आकाशामध्ये सूर्य उगवल्यानंतर बाकी चंद्राचा प्रकाश, ताऱ्यांचा प्रकाश, काजव्यांचा प्रकाश नाहीसा होतो, तसा आपल्याकडे आपल्या आतमध्ये आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर, आपल्याला आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर बाकीची सर्व ज्ञाने गौण वाटतात. संसार पण खोटा वाटायला लागतो. संपूर्ण ज्या सगळ्या पूर्ण आपल्याला ज्या वस्तू दिसतात ना, त्या सगळ्या भासमान वाटाव्या लागतात, सगळ्या भासमान आहे. कारण यदृष्टम तन्नष्टम, जे दिसणार आहे त्याचा नाश होणार आहे. यदृष्टम तन्नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होतो. आणि परमात्मा कसा आहे तर परमात्मा दिसत नाही. ब्रह्म न दिसे परी न नासे, माया दिसे परी नासे, ब्रह्म न दिसे परी न नासे, ब्रह्म असतचे असे सर्व काळ, अशी ब्रह्माची व्याख्या आहे. आणि ती ब्रह्माची व्याख्या आपल्याला श्रीगुरूंच्या दिलेल्या ह्या नामातून सर्व प्रकारच्या भ्रांती गेल्या पाहिजे आपल्या. लोक मला अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात, खाणारे पिणारे लोक प्रश्न विचारतात. आणि काही लोकांनी बरं का नामचिंतन ज्यांचं भरपूर झालेलं नाही, जे नामसाधना करत नाही, ज्याने अखंड चिंतन विठोबाचं केलं नाही, जरा जरी अखंड दिवसातनं आपण 4-5 तास तरी ध्यान करायला पाहिजे. पण लोक 10-15 मिनटं ध्यान करतात आणि 24 तास आपल्या संसारामध्ये घालवतात. आणि मग त्यांच्याकडे अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवतात आणि ते माझ्याकडे येतात त्रास द्यायला, महाराज असं झालं. पण मी त्यांना म्हटलं, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच सोडवता येतील, पण कधी? प्रश्नांची उत्तरं आतमध्ये आहेत. उत्तर देणारा परमात्मा आपल्या आतमध्ये आहे, पण त्याला पण प्रश्न विचारला पाहिजे. तुकोबाराने भगवंताला विनंती किती वेळा केलेली आहे? लागून या पाया विनवितो तुम्हाला, दिलं की नाही? बाबा पाया पडून सांगतो की तुम्हाला, बाबा करीट आले म्हणा मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेला. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा आहे. आणि त्या सुख सोहळ्याला आपण अनुरूप असलं पाहिजे, त्या सुख सोहळ्याला आपण लिप्त असलं पाहिजे. म्हणून तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. एक नाम तुमच्या हातात आलं की तुम्हाला सुरकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, चारी मुक्ती तुम्हाला मिळतील. पण त्या मुक्तीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला गुरुचा सहाय्य घ्यावं लागेल. जळी निघाल्या लवणपणा मुके जाणं, तेवी ज्ञेय पावलिया ज्ञान ज्ञातेपणा हरी. हे तर मी आता तुम्हाला दिलं, उदाहरण दिलं तुम्हाला की जवळ समुद्री लवण न पडे मग ते अल्प वेगळे आवडे. जोपर्यंत समुद्राच्या बाहेर लवण आहे, लवण म्हणजे मीठ, लवण म्हणजे काय? मीठ. तो जोपर्यंत समुद्राच्या बाहेर आहे, कडेला आल्यावर तो समुद्रापासून वेगळा झाला आणि तो छोटा झाला आणि वेगळा झाला. मग तो परत आपण समुद्रात जर टाकला, जर तो आपल्या पोटात गेला तर काय होतो? नरक होतो मिठाचं. आणि तोच जिथून आलाय तिथं गेला तर त्याच्यामध्ये काय होतो? तो व्यापक होतो. मग तो आपल्याला सापडेल का मिठाचा खडा? नाही. तसं आपण या आत्मतत्वातून आपण एक सूक्ष्म रूपाने आपण इथे आलेलो आहोत आणि आपण वेगळे झालोत. आपण त्या परब्रह्माचेच अंश आहोत, पण आपण वेगळे झालो आहोत. जेव्हा समुद्री लवण न पडे तेव्हा अल्प वेगळे आवडे, तसं आपण वेगळे झालो आहोत आणि आपण मर्यादित झालो आहे. मग ते होय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा मग आपण त्या परब्रह्माशी एकरूप झालो की आपण जसं मीठ त्या समुद्रामध्ये व्यापक होतो
तसं आपण आपलं मन व्यापक होतं, आपलं अंतःकरण व्यापक होतो, आपलं चित्त व्यापक होतो, मन बुद्धी व्यापक होते, बुद्धी व्यापक होते माणसाची. आणि त्या व्यापकतेला पोचल्यानंतर बुद्धीमध्ये आपल्या आत्मप्रकाश पडतो आणि आपल्या आतमध्ये आत्मप्रकाश पडला तर आपल्याला आपली उत्तरं आपल्यालाच मिळतात. आपल्या प्रश्नांची सोडवणूक आपणच करायची असते, पण कधी त्याचा स्पर्श व्हायला पाहिजे. जळी निघाला लवणपणा मुके जाणं. बघा, त्याचा जळात टाकला तो एक मिठाचा कडा, आता राहिला का तो? आता त्याला आपण धरू का? तो आपल्याला सापडेल का? झाला व्यापक तो. तेवी ज्ञेय पावलिया ज्ञान ज्ञातेपणा हरवी. आपण ज्ञेय म्हणजे त्या ब्रह्मवस्तूला आपण एकरूप झालो की ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ध्येय ध्याता ध्यान. त्रिपुटी वेगळा म्हणजे त्रिपुटी आपली निघून जाते. सहस्त्रदळी उगवला सूर्य जसा हजारो किरणांनी एकच सूर्य आहे, पण तो घटामध्ये वेगळा वेगळा दिसतो, तसा एकच आत्मतत्व आहे. पण आपण त्या परब्रह्माशी एकरूप होत नाही, म्हणून आपल्याला त्याची आत्मप्रचिती येत नाही. ज्ञेय पावली या सम्यक स्वरूपी चिन्मात्रिक एक, तेथे मिथ्या व्याप्त व्यापक साधक बाधक असे नाही. एकदा का ज्ञेय वस्तूचे आपण एकरूप झालो, साधक नाही ना बाधक नाही, ते ज्ञेय वस्तू आपण परब्रह्म स्वरूपच आपण होऊन जातो. जेवी उदेली या गबस्ती सतारा लोपे रोहिणी पती, तेवी जगेशी ज्ञानसंपत्ती ज्ञेयाचे ज्ञाप्ती पुढे लोपे. जेवी उदेल्या गबस्ती, जसा काय झालाय की जसा काय गबस्ती म्हणजे जसा एकदा सूर्य उगवला की सतारा लोपे रोहिणीपती. बरं का, तर चंद्र ते परत तेच दिलं त्यांनी की चंद्राचा प्रकाश जातो, नक्षत्र कुठे जातात. तेवी जगेशी ज्ञानसंपत्ती. तेव्हा जर आपण त्या ज्ञानस्वरूप ज्ञानसंपत्ती आपल्या हातात आली. ज्ञान काय आहे? संपत्ती आहे. ज्ञेयाचे प्राप्तीपुढे लोपे. आणि आपण ज्ञेय म्हणजे त्या संपूर्ण आपल्याला काय होतं, तर आपल्याला त्या आत्मस्वरूपाची एकदा अनुभूती आली की ती जी संपत्ती आहे, ज्ञान काय आहे? संपत्ती आपल्याला. आणि ती संपत्ती एकदा आपल्या हातात आली तर इतर ज्ञाने लोप पावतात. ऐसे अपरोक्ष नव्हता सांग, देहादी प्रपंचाचे लिंग, आत्म्या वेगळे देख जग, शब्दे लगबग ब्रह्मज्ञाना. असं अपरोक्ष ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शब्दांची लगबग चालू असतो. बघा, बरेचसे मी कीर्तनकार बघितले, ते आपल्या शब्दांनी आपल्याला भलवतात, पण अनुभव काहीच नाही. अनुभवजन्य ज्ञान त्यांच्याकडे नसतो. ते वाचन करतात, वाचन करून त्यातनं जे काही सार आहे ते घेतात आणि गोष्टी रूपाने आपल्याला अनुभवून सांगतात, पण अनुभव काहीच नाही. अनुभव चित्ती जाणे. आपल्या चित्तामध्ये तो अनुभव प्रगट व्हायला पाहिजे. आणि चित्ती प्रगटे चैतन्य घन. चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होतो आणि ईश्वर चैतन्य नावाचा ईश्वर आपल्यामध्ये प्रगट झाला तर त्या चैतन्य तत्वातून लोकांना आपण आत्मबोध करत असतो. शुद्ध शाब्दिक जे ब्रह्मज्ञान तेही गुणात्मक जाणं. जे ज्ञान शुद्ध आहे आणि शाब्दिक आहे ते पण गुणांमध्ये त्या गुणांच्या स्तरामध्ये पोहोचलं जातो. इथे नात्रय सांगतात की शुद्ध आणि शाब्दिक ज्ञान आहे. शब्दांचं ज्ञान आहे ते त्या गुणामध्येच मोडतो. कशामध्ये मोडतो? शब्दांचं ज्ञान गुणामध्येच मोडतो. आणि भगवंत सांगतो मी गुणातीत आहे. काय सांगतो भगवंत? गुणातीत. आणि आपल्याला गुणांच्या पलीकडे जावं लागेल, म्हणून आपल्याला गुण जायला पाहिजे. म्हणून काय लिहिलं आहे की रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणे जगी वाया गेला. म्हणजे 3 गुण आहेत ना, ते 3 गुणच आपल्याला नाशाला कारणीभूत आहेत. गुण पण आपले जायला पाहिजे. ध्यान करता करता आपले गुण बाजूला व्हायला पाहिजे आणि आपण निर्गुण. मी काल सांगितलं तुम्हाला, निर्गुण म्हणजे परब्रह्म आहे, निराकार म्हणजे परब्रह्म आहे, निरावय म्हणजे परब्रह्म आहे, अज म्हणजे परब्रह्म आहे. बरं का, निशब्द म्हणजे परब्रह्म आहे, निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही तिथे, निर्मल म्हणजे परब्रह्म आहे. त्याला नावच नाही, अनामी आहे तो. बरं का, नावच नाही त्याला. आपण देवाला नावाने पकडतो, तो अनामी आहे, अप्रत्यक्ष आहे. बरं का, तो इथं तर प्रत्यक्ष आहे आणि अनामी आहे. त्याच्यानंतर अक्षय आहे, त्याचा क्षय कधीच होत नाही. आणि तो कसा आहे? अरूप आहे, त्याला रूपच नाही. आपण रूपाला भुललो आहे. बघा, त्याचं आढळ आहे. कसा आहे भगवंत? आढळ आहे, अपार आहे.
एका जागेवर नाही, तो व्यापक आहे, अपार आहे आणि अतर्क आहे, त्याचा तर्काने त्याचं ज्ञान होत नाही बरं का. आणि ते परब्रह्म सांगितले, ते परब्रह्म म्हणजे सकळान परते, तयास पाहता आपणच परब्रह्म आहोत. पण हे कले अनुभव मते सद्गुरू सद्गुरू केला तरच आपल्याला त्याचा अनुभव येईल. आणि म्हणून अशाच सद्गुरूला शरण जायला पाहिजे आपण. शुद्ध शाब्दिक जे ब्रह्मज्ञान तेही गुणात्मक जाणं. शब्दांचं ज्ञान गुणामध्ये आहे. जसं बघा, कीर्तनकाराचा जर सत्वगुण असेल तर सत्वगुणातून भजन करतो, रजगुणातून तर रजगुणातून भजन करतो, म्हणजे सांगतो, कीर्तन सांगतो. तमगुण असेल तर तमगुणातून कीर्तन करतो, म्हणजे गुणांतूनच कीर्तन करतो. वस्तू निराकार निर्गुण, जन्ममरण तिशी नाही. वस्तू कशी आहे? निराकार, तिला आकार नाही आणि निर्गुण आहे आणि तिला जन्माला येत नाही. परब्रह्म जन्माला येतच नाही आणि जात पण नाही. ते असतच असे सर्व काळ, लिहिले की नाही. त्रिगुण तितके नाशिवंत, इथे लिहितात बघा. नाथाराय म्हणतात त्रिगुण हे सगळे नाशिवंत आहे आणि तेच विखीचे प्रस्तुत सांगताय श्री अनंत अंतवत साकार. जरी नसते नाशिवंत, तरी सगुण मानू येते सत्य. उत्पत्ती स्थिती निदानवंत, जाणत येत त्रिगुणाचे. म्हणजे जर इथं काय सांगितलंय की त्रिगुण तितके नाशिवंत, जर ते नाशिवंत नसतं तर आपल्याला खरं वाटलं असतं, तर मग सगळं गोंधळ झाला असता सांगितलं त्याने. काय? जरी नसते नाशिवंत तरी सगुण मानू येते सत्य. जर हे नाशिवंत नसतं तर आपलं सत्य वाटलं असतं. त्रिगुण नाशिवंत आहे आणि उत्पत्ती स्थिती निदावंत, जाण येत त्रिगुणाचे. आणि मग काय झालंय? त्रिगुण हेच उत्पत्ती स्थिती आणि लय करतात असे समज. आता काय सांगतात की गुण आहेत ना, गुण, ते गुणच माणसाला जन्माला घालतात. म्हणलेले सत्वगुणे भगवतभक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती मानव. संत रामदासांनी लिहिलेले आहे सत्वगुणातूनच भगवतभक्ती आहे, रजोगुणे पुनरावृत्ती आहे. रजोगुण आपला वाढला तर आपल्याला परत जन्माला यावं लागेल. मग तिथे कुठला जन्म मिळेल सांगता येत नाही. पण तमोगुणे अधोगती आणि आपला तमगुण वाढला, मग जन्माला कोण घालतो? तर आपणच आपल्याला जन्माला घालतो. सावध आहे तो स्मरण, विकल्प होता तर विस्मरण, विस्मरण पडता तर मरण पावती प्राणी. स्मरण विस्मरण झाले मग जन्मास कोणी घातले? स्मरण विस्मरण झाले मग जन्मास कोणी घातले? आपल्याला जर भगवंताचं जर नामस्मरण आपण विसरलो तर आपल्याला आपले गुण प्रबल होतात आणि गुण प्रबल झाल्यामुळे आपल्यालाच आपण जन्माला घालतो. वासना आपली प्रबल होतात आणि वासनेपोटी जन्म घ्यावा लागे. वासना आहे तीच माणसाला जन्माला घालते आणि वासना कशातून होते? तर गुणातून होतो. गुण आपले वाढले तर आपल्याला परत जन्माला यावं लागतो. रजोगुणे होय उत्पत्ती, इथं लिहिले बघा. रजोगुणे उत्पत्ती होते, सत्वगुणे की जे स्थिती. सत्वगुणाचा भगवंताशी एकरूप होतो. तमोगुणे नाशी अंती, हा गुणप्रवृत्ती स्वभाव. मी तुम्हाला बोललो की नाही की सत्वगुणे भगवतभक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती मानव. कोण सांगतात? रामदास स्वामी सांगतात. सत्वगुणातूनच भगवतभक्ती आहे, रजोगुणातून परत जन्माला यावं लागेल. बघा किती लोकांकडे पैसा आहे, भरपूर पैसा पडले त्यांच्याकडे. मग ते मरताना बाबा आपल्या पैशाचा सांभाळ कोण करेल? आम्ही ते पैसा करताना काय मग त्या धनावर नाक बनवून येतात. मग जन्माला कोण घालतो? आपली वासनाच आपल्या जन्माला घालतो. आणि तमोगुणे अधोगती, आणि गुण असेल तर माणसाला खावं पिवं आयुष्य करो. आणि मग खाण्यापिण्याची त्याला वेळ असल्यामुळे मग भगवंत म्हणतो तुला खायचं आहे ना, नको ते खाल्लं तुला आता ना, मग अजून तुला खायचं असेल ना, मग पुढे कुत्र्या जन्माला जा, वाघाच्या जन्माला जा. मग आपलेच अवगुण आपणाशी वाटते गुण. आपले अवगुण आहेत ते, पण आपल्याला गुण वाटतात. आणि म्हणून असे असतात गुरुला बाबा शरण जावा की स्वरूपी राहिल्यामध्ये अवगुण अवघेची जाती. परंतु तेथे पाहिजे संत संगती आणि निरूपण पाहिजे. काय सांगतात रामदास स्वामी की स्वरूपी राहण्यासाठी म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी राहण्यासाठी अवगुण अवघेची जाती. आपले अवगुण सगळे जातील, पण तेथे पाहिजे संत संगती, संतांची संगत पाहिजे. आणि आता मी सांगतोय निरूपण पाहिजे तुम्हाला. जे काय तुम्हाला ब्रह्मज्ञानाचं निरूपण चाललंय हे पण तिथं जवळ पाहिजे. स्वरूपी राहण्यामध्ये अवगुण अवघेची जाती, परंतु ते जे पाहिजे संत संगती, निरूपण आणि साधन म्हणजे आपण ध्यान करायला पाहिजे. ध्यानातून आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. या गुणा माझी वस्तू असे जिने
जिचे गुणकार्य प्रकाशे. हे गुणा म्हणजे वस्तू असे जिचे गुणकार्य प्रकाशे परी जन्म मरणादी दोषे अलिप्त वसे अविनाशी. या त्रिगुणातच आत्मतत्व असून ते स्वतः अलिप्त आहे. बघा, या गुणांमध्येच ते आत्मतत्व आहे, पण ते गुणांन वेगळे आहे. काय? साधू दिसती निराळे परंतु ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळून एकच झाले. देहातीत वस्तू, देहाच्या पलीकडची वस्तू आहे. साधू दिसती निराळे परंतु ते स्वरूपी मिळाले. आपले साधू आहेत ते स्वरूपाशी एकरूप झालेले असतात. गुणांच्या पलीकडे गेलेले असतात, देहाच्या पलीकडे गेलेले असतात, मनाच्या पलीकडे गेलेले असतात. म्हणून मनबुद्धी अगोचर न कळे तर्काचा विचार. उल्लेख परेहुनी परे या नाव ज्ञान. ज्ञान कशाला म्हणतात? मनबुद्धी अगोचर, मनालाही कळत नाही, बुद्धीलाही कळत नाही. मनबुद्धी अगोचर म्हणजे अगम्य, मनालाही कळत नाही, बुद्धीलाही कळत नाही. मनबुद्धी अगोचर न कळे तर्काचा विचार. तर्क पण तिथे पोचत नाही परब्रह्म तत्वापर्यंत. उल्लेख परेहुनी पर, परेच्या पलीकडं. उल्लेख परेहुनी पर या नाव ज्ञान, या नाव आत्मज्ञान. त्याला आत्मज्ञान म्हणतात. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला गुणांचा आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपल्याला निर्गुण तत्वापर्यंत पोचायला पाहिजे. गुणांना आपल्याला घालवता यायला पाहिजे. आणि ती घालवण्याची क्रिया आहे श्री गुरूंकडे आहे. कोणाकडे आहे? श्री गुरूंकडे आहे. आणि म्हणून इथं लिहिले, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले. गुरुच्या वाक्यातूनच मन धुतलं जाते. आणि ते गुरुचं वाक्य म्हणजे नाम आहे. गुरुचं वाक्य काय आहे? नाम आहे. आणि त्या नामातून संपूर्ण आपल्याला सगळ्या गोष्टीचा अनुभूती येते. या गुणा माझी वस्तू असे जे माझी गुणकार्य प्रकाशे परी जन्म मरणादी दोषे अलिप्त वशे अविनाशी. आणि त्या अविनाशी तत्वाला आपण पोहोचल्यानंतर आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो. आणि त्या आपल्याला जर अविनाशी वस्तूशी आपण एकरूप झालो नाही आणि आपण गुणांवरच राहिलो, म्हणून आपल्याला त्रास देणारे या मायेमध्ये गुणच आहेत. आणि या गुणाच्या माध्यमातून आपल्याला अहंकार निर्माण होतो. काय होतो? अहंकार निर्माण होतो. आणि त्या अहंकाराच्या माध्यमातून सगळे गुण प्रबल होतात. देव झाला, अहंकार झाला पाहिजे आपला. आणि अहंकार जाण्यासाठी आपल्याला त्या गुणांना घालवण्यासाठी सद्गुरूला शरण जाऊन आपण ते भजन कसं करायचं, त्या भजनाच्या माध्यमातून हे सगळं ज्ञान आपल्याला प्रकाशित होतं. भजन पाहिजे, भजनाशिवाय नाही. ते जे तिन्ही गुणा आश्रयभूत जिचेने गुण करते वर्तत ती वस्तू त्रिगुणातीत ते ती सांगत असेल. बघा, ती वस्तू कुठे आहे? वस्तू म्हणजे आत्मा. वस्तू म्हणजे काय? आत्मा. आणि तो वस्तू कुठे आहे? तो आत्मा कुठे आहे? गुणांच्या पलीकडं आहे. म्हणून लिहिले इथं काय लिहिलंय की सगुण निर्गुण गुणाचे आगुण हरिविन मन व्यर्थच आहे. सगुण निर्गुण गुणाचे आगुण. सगुण आणि निर्गुण यांच्या पलीकडं गुण गेल्यानंतर आपण अगुण होतो, म्हणजे आपल्याकडे गुण राहत नाही. पण हरिविन मन व्यर्थच आहे, म्हणजे हरीची प्राप्ती झाल्याशिवाय ते मनाकडे असलेले गुण, रजगुण तमगुण हे आपल्याला काय करतात? तर आपल्याला अधोगतीकडे घेऊन जातील. म्हणून भगवंताची भक्ती करण्यासाठी कुठल्याच गुणाचा आपल्याला आश्रय घेता कामा नये. कारण परब्रह्म काय आहे? निर्गुण आहे. परब्रह्म ते सकळान परते, पण तयास पाहता आपणच ते. पण आपण कधी आपल्यातले गुण गेले, आपल्यातला आकार निघून गेला, आपल्यातला अहंकारपणा निघून गेला, तरच आपल्याला त्या परब्रह्माची प्राप्ती आहे. आणि त्या संपूर्ण ह्या श्लोकामधून भगवंताने उद्धवाला जे काही ज्ञान दिलेलं 15व्या श्लोकामध्ये, ते ज्या वेळेला आपल्या तिन्ही गुण बाद होतील, त्या गुणांच्या पलीकडे परमात्मा आहे हे प्रत्येकाने जाणून घ्या. आणि श्रीगुरूंना शरण जाऊन काय करा? तर जे ओरिजिनल भजन आहे त्या भजनाच्या माध्यमातून आपल्याला जे काही ओरिजिनल आपल्या आईच्या पिंडामध्ये चालू होतं तेच भजन आपल्याला घ्यायला पाहिजे. अन्यथा आपण इतर कोणत्या मंत्रतंत्रामध्ये आपण अडकलो. कारण मंत्रतंत्र उपदेशेती ते गुरु म्हणे जेती, परंतु ते नव्हे सद्गुरू मोक्षदाते. मंत्रतंत्र उपदेशेती ते गुरु म्हणे जेती, परंतु ते नव्हे सद्गुरू मोक्षदाते. मंत्रतंत्राचा आपला उपदेश करतात ते गुरु आहेत, पण ते सद्गुरू नाही. आणि ते आपल्याला मोक्षाला घेऊन जाणार नाही. आणि आपण ह्याच जन्मामध्ये आपल्याला मोक्ष मिळाला नाही तर पुढला जन्म आपल्याला कुठला असेल? मनुष्याचा जन्म मिळेल कशावरून? म्हणून आपल्याला करा काय ते आत्ता करा. आली या घडी आपल्याला हा देह मिळालेला आहे. या देहाच्या माध्यमातून गुरूंना शरण जा.
नाम घ्या, ध्यान करा, भगवंताशी एकरूप व्हा आणि ज्ञानाचं विज्ञान होण्यासाठी अथक प्रयत्न करा. झालेली सेवा आपले श्री गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.